शाळा सुरू, पण जय श्रीराम विद्या मंदिर नावावर गूढशाळेच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया। नेवासा फाटा मुकिंदपूर परिसरातील बहुप्रतीक्षित जय श्रीराम विद्या मंदिर शाळेची नवी इमारत उभी राहून कित्येक वर्षे झाली। शैक्षणिक उपक्रमही सुरू आहेत, पण अद्याप या शाळेला जय श्रीराम विद्या मंदिर हे नाव या इमारतीला देण्यात आलेले नाही। या मुद्द्यावरून स्थानिकांमध्ये संताप उसळला असून शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेवर रोष व्यक्त होत आहे। स्थानिक ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आता उघडपणे प्रश्न उपस्थित केला जात आहे। श्रीरामचं नाव शाळेच्या दारात का नको? अद्यापपर्यंत शाळेने या इमारतीला नाव का देण्यात आले नाही? तसेच जुनी शाळा ही आता धूळ खात पडली आहे। या शाळेकडे सुद्धा व्यवस्थापनाचे लक्ष नाही। ही शाळा 1999 सालापासून सुरू झाल्यापासून शाळेचे नाव आरंभीपासून जय श्रीराम विद्या मंदिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या नावाखाली निधी उभा राहिला, कामे झाली आणि लोकांचा विश्वास मिळवून शाळा सुरू झाली, पण प्रत्यक्षात आता उभारलेल्या नवीन इमारतीला शाळेच्या फलकांवरून जय श्रीराम विद्या मंदिर नाव गायब असल्याचे चित्र आहे। यामागे काही दबाव किंवा तडजोडीचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। शाळेच्या प्रवेशद्वारावर जय श्रीराम विद्या मंदिर नाव दिसावे यासाठी आता स्थानिक नागरिक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे। लवकरात लवकर अधिकृत नाव ठरवण्यात न आल्यास शांततेतून आंदोलन तसेच निषेधार्थ मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात येणार आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।